नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात आज मी पुन्हा तुमच्या समोर इतिहासाच्या 6व्या धड्याबद्दल 6व्या धड्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. मुघलांशी संघर्ष. पण पुढचा भाग बघण्याआधी काल जो आपण भाग धड्याचा बघितला त्याच्यावरती आपण काही प्रश्न बघणार आहोत. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला देणार आहात. तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारते की जो शाहिस्ता खान अहमदनगरहून पुण्याला आला होता तो कुठे तळ ठोकून बसला होता? सांगता येईल का कोणाला? बाई मी सांगू? सांग. लाल महाल. लाल महाल. अगदी बरोबर. शिवरायांचं बालपण ज्या ठिकाणी गेलं होतं त्या लाल महालातच हा शाहिस्ता खान तळ ठोकून बसला होता. आणि या शाहिस्ता खानाने स्वराज्याची जी हानी केली होती प्रदेशाची ती भरून काढण्यासाठी शिवरायांनी कोणत्या शहरावर स्वारी केली? सांगता येईल? सुरत शहरावर. तर मुघलांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी त्या ठिकाणी सुरतेवर स्वारी केली आणि मग शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब याने मिर्झाराजे जयसिंग यांना या ठिकाणी पाठवलं. आता या कालच्या भागामध्ये धड्याच्या कालच्या भागात आपण स्वारी, शिवरायांनी सुरतेवर केलेली स्वारी, पुरंदरचा तह आणि शिवाजी महाराजांची आग्रा भेट आणि तिथून त्यांनी अतिशय शिताफीने करून घेतलेली स्वतःची सुटका या मुद्द्यांची आपण सविस्तर अशी माहिती घेतली. आणि महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या मोहिमेला अशा प्रकारे यश मिळाले ते आपण या ठिकाणी पाहिलं. या मोहिमांमध्ये शिवाजीराजांचे जे सरदार ज्यांनी महत्वाची कामगिरी केली ते म्हणजे तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, मुरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा यांनी फार मोठी कामगिरी या मोहिमेमध्ये केलेली आहे. आणि अशा या मोहिमेचे वर्णन त्या काळचे बखरकार कृष्णाजी सभासद यांनी कसं केलं आहे माहितीये? 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. आता मला तुम्ही या ठिकाणी सांगू शकाल का की जो पुरंदरचा तह आपण काल बघितला त्या पुरंदरच्या तहात शिवाजीराजांना मुघलांना किती किल्ले परत करावे लागले होते? 13 की 23? 23 किल्ले. तर शिवाजीराजांना आपल्या स्वराज्यामध्ये 23 किल्ले आणि त्याच्या आसपासचा 4 लक्ष होनांचा प्रदेश द्यावा लागला होता. पण नंतर हाती घेतलेले मुघलांविरुद्ध त्यांनी जो आक्रमक पवित्रा हाती घेतला आणि त्यामध्ये त्यांना जे यश मिळालं त्याच्यामध्ये बघा त्यांनी 23च्या ऐवजी 27 गड ताब्यात घेतले आणि मोठी ख्याती केली, म्हणजे मोठा पराक्रम त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत की शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. तर राज्याभिषेक करवून घेण्या आधी आपण या ठिकाणी आपल्याला जी राजमुद्रा दिसते आहे ही स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेच्या वेळेस शिवरायांनी ह्या ही राजमुद्रा तयार करून घेतली. या राजमुद्रेवरती लिहिलेला जो मजकूर आहे हा संस्कृत मध्ये आहे. पण आधीच्या पाठात तुम्ही या संस्कृत मजकुराचं मराठी भाषांतर सुद्धा पाहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या म्हणजे शुक्ल पक्षातील जी प्रतिपदेची चंद्रकोर असते जी वाढत जाते त्याप्रमाणे वाढत जाणार हे शहाजीचा पुत्र शिवाजी याचं आणि जिला सर्व विश्वाने वंदन केलं आहे, सर्व जगाने वंदन केलेले आहे अशी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभून दिसते किंवा लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणी अधिराज्य गाजवते अशी ही राजमुद्रा आहे. आणि खरोखरच या राजमुद्रेनुसार राजमुद्रेप्रमाणेच पुढे शिवरायांनी अनेक संकटांना, अनेक शत्रूंना, एका वेळेस अनेक शत्रू त्यांच्या आजूबाजूला असताना त्यांच्याशी सामना करून त्यांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं. आता हे स्वराज्य स्थापन करणं इतकं सोपं नव्हतं आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी राज्याभिषेक जो करवून घेतला त्याची माहिती आता या पुढे आपण बघणार आहोत. पण ती माहिती पाहण्याच्या आधी आपल्याला शिवरायांनी राज्याभिषेक का करवून घेतला यामागची
पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, ती पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. तर आपण जर बघितलं तर शिवचरित्रातील म्हणजे शिवाजी महाराजांचं जे चरित्र अनेक इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, त्या शिवचरित्रातील आणि भारताचा जो मध्ययुगीन इतिहास आहे त्या काळातील एक अत्यंत महत्वाची आणि गौरवशाली अशी घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. या शिवराज्याभिषेकाची माहिती बघताना आपल्याला बघायचं आहे की शिवराज्याभिषेक शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वीची महाराष्ट्रातली स्थिती, ते पण आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळजवळ 350 वर्ष पारतंत्र्य असलेल्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि आपल्या सवंगड्यांसोबत प्रतिज्ञा घेतल्यानंतर आता ही प्रतिज्ञा केली, पण स्वराज्य स्थापन करणं एवढं सोपं नव्हतं. कारण एका वेळेस अनेक शत्रू म्हणजे जसं निजामशाही होती, आदिलशाही होती, अहमदनगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह आणि नुकताच खानदेशात शिरकाव केलेले मुघल या इस्लामी राजवटी आणि त्याच वेळेस युरोपातून आलेले इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज ह्या युरोपियन राजवटी हे सर्व शिवरायांना या सर्वांशी अतिशय यशस्वी असा सामना करायचा होता. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे सामान्य नव्हतं, साधं नव्हतं आणि या सर्व सत्तांबरोबर त्यांना एका वेळेस संघर्ष करावा लागला होता. मग या ठिकाणी त्यांनी काय केलं ते आपण बघितलं की मावळ खोऱ्यातील 18 पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना त्यांनी संघटित केलं, एकत्रित केलं, त्यांच्या मनात स्वराज्याविषयी प्रेम जागृत केलं आणि स्वराज्याच्या कार्यात त्यांचा सहभाग घेतला, त्यांना सहभागी करून घेतलं. तर या ठिकाणी त्यांनी या सर्व मावळ्यांना आपल्या बरोबर संघटित करून स्वराज्याच्या घोडदौडीला सुरुवात केली. बघा तुम्हाला दिसेल तर रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी घेतलेली, रायरेश्वराच्या शिवशंकराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आणि निजामशाह, आदिलशाह, औरंगजेब बादशाह तसंच या उजवीकडे कोपऱ्यात दिसणारे युरोपमधून आलेले इंग्रज, फ्रेंच, डच यांच्याबरोबर सततचा संघर्ष ह्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्याच वेळेस त्यांना काही इतर संकटांचा सुद्धा सामना करावा लागला. जसं आपण मागच्या पाठात बघितले की जावळीचे मोरे, अफजल खानाचा वध, पन्हाळगड्यावरून सुटका. आता या ठिकाणी आपण शिवरायांचे सवंगडी बघतोय की ज्यांनी शिवरायांना स्वराज्याच्या कामात खूप मोठी मदत केली. पण काही यामध्ये असेही होते, स्वकीय जे लोक होते ते स्वराज्याच्या कामासाठी अडथळा आणत होते किंवा विरोध करत होते. तर ते संकट आणि शिवाय आदिलशाह, निजामशाह यांच्याकडून होणारे हल्ले या सगळ्या संकटांवरती मात करून बघा या ठिकाणी जावळीचे मोरे यांच्यावरती आक्रमण करून शिवरायांना जावळी जिंकून घ्यावी लागली. तसंच स्वराज्यावर आलेलं मोठं संकट म्हणजे अफजल खान, त्याचा वध, तसंच पन्हाळगडावरून घोडखिंडी ज्या ठिकाणी बाजीप्रभूने शत्रूला थोपवून धरलं आणि पन्हाळगडावरून शिवराय निघाले आणि त्या ठिकाणी विशाळगडावर येऊन पोहोचले, हा एक प्रसंग. असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी शिवरायांना ही संकट आलेली स्वराज्यावरची आणि या सगळ्यातून त्या प्रसंगांना सामोरे जात त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. तसंच काल बघितलेलं आपण शाहिस्ता खानाची स्वारी म्हणजे एका शत्रूचा बंदोबस्त करत असतानाच दुसरं संकट या ठिकाणी प्रत्येक वेळेस उभं राहत होतं आणि शाहिस्ता खान जो पुण्यात आला आणि त्याने लाल महालात तळ ठोकून बसलेला त्या शाहिस्ता खानाची स्वारी, नंतर त्याने केलेला आपला जो प्रदेश उद्ध्वस्त केला होता त्याची भरपाई करून घेण्यासाठी शिवरायांना सुरतेवर स्वारी करावी लागली.
हे सुरत म्हणजे मुघलांचं महत्वाचं ठाणं होतं किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं असं हे शहर. त्या ठिकाणी स्वारी करून शिवरायांनी औरंगजेब बादशहाला एक जबर धक्का दिला आणि म्हणून औरंगजेब बादशहाने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग यांना महाराष्ट्रात पाठवलं. आणि मिर्झा राजे जयसिंग आणि औरंगजेब बादशहा यांनी काय विचार केला की दक्षिणेच्या राजकारणातून थोडे दिवस शिवाजीला बाजूला ठेवावं, यासाठी त्यांनी त्यांना आग्र्याला बोलावलं. औरंगजेब बादशहाची भेट घेण्याची प्रस्ताव त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग यांनी त्यांच्यासमोर ठेवला आणि तो मान्य करून शिवाजीराजे आग्र्याला गेले, हेही आपण काल बघितलं. आणि तिथून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर त्यांनी आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची कशा प्रकारे सुटका करून घेतली ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग पुन्हा तहात गेलेले किल्ले परत मिळवण्याच्या दृष्टीने शिवरायांनी पुन्हा सुरतेवर स्वारी केली आणि मुघलांच्या विरुद्ध मोठा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. आणि दुसऱ्यांदा जी सुरतेवर स्वारी केली तिथून परतत असताना त्यांच्या मागावर असलेला मुघल सरदार दाऊद खान याचं पारिपत्य करून शिवरायांनी पुढे स्वराज्यातील जे पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले ते परत मिळवले आणि 23 किल्ल्यांच्या ऐवजी त्यांनी 27 गड यावेळेस ताब्यात घेतले. तर अशी ही मुघलांच्या विरोधातली मोहीम शिवरायांनी यशस्वी केली, हे आपण काल बघितलं. म्हणजेच शिवरायांनी स्वराज्यासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारले आणि जमीन महसूल व्यवस्था, न्याय व्यवस्था, तसंच आरमार उभारलं, न्याय व्यवस्था चोख ठेवली. आणि तरीही हे जे शत्रू होते ना, ते शिवाजी राजांना राजा मानण्यास तयार नव्हते. आणि म्हणून मग शिवरायांना राज्याभिषेकाचा विचार करावा लागला. म्हणून त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. मग हा राज्याभिषेक त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा आपल्याला लोकांनी राजा म्हणावं यासाठी नव्हता केला, तर या शत्रूंना कळावं, जगाला समजून यावं की या स्वराज्याचा एक राजा आहे, हे स्वतंत्र आणि सार्वभौम असं राज्य आहे, हे जगात त्याची कीर्ती पसरावी. आणि यासाठी त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. तर हा राज्याभिषेक आपण एक स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केल्याचं साऱ्या जगाला कळावं यासाठी, म्हणजे हे कळणं अपरिहार्य होतं. नाहीतर आपण बघितलं की आतापर्यंत स्वराज्यावर अनेक संकट येत गेली आणि ती येतच राहतील. त्यावेळेस हे स्वराज्य म्हणजे एक स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे, हे त्या शत्रूला सुद्धा कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. यासाठी शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि राज्याभिषेकाचा सोपस्कार त्यांनी करण्याचं ठरवलं. कारण रयतेची सुद्धा ती भावना होती. आतापर्यंत वेगवेगळ्या संकटांशी सामना करत शिवाजी राजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं आणि लोकांचा जो विश्वास त्यांच्यावर वाढला होता, त्या रयतेला वाटत होतं की आपला राजा किंवा हा शिवाजी आपला राजा आहे आणि तो सर्वमान्य राजा व्हावा, ही लोकांची भावना होती. आणि या लोकांच्या भावनेचा आदर गागा भट्टांसारख्या धर्मपंडितांनी सुद्धा उचलून धरला आणि गागा भट्ट यांच्यात हस्ते 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. बघा, सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचं राज्य साकार झालं होतं आणि या स्वराज्याचं अस्तित्व हे स्वतंत्र आणि सार्वभौम आहे, हे स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी राज्याभिषेक करण्यात आला. तर त्यानंतर या राज्याभिषेकाद्वारे महाराज हे आपल्या स्वराज्याचे छत्रपती झाले. त्यानंतर सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून एक नवीन कालगणना सुरू करण्यात आली. कालगणना सुरू केली ती म्हणजे राज्याभिषेक शक, आणि त्यावरूनच शिवरायांना शककर्ते राजा ही सुद्धा एक उपाधी मिळाली. एक स्वतंत्र कालगणना म्हणजे राज्याभिषेक शक. त्याचबरोबर शिवरायांनी
राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच काही नाणी, विशेष नाणी तयार करून घेतली. ती नाणी म्हणजे होन आणि शिवराई. तर यापैकी होन हे जे नाणं होतं ते सोन्याचं होतं, तर शिवराई हे नाणं तांब्याचं होतं. आणि त्या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरं कोरण्यात आली. आणि तिथूनच पुढे सर्व जी राजपत्र होती, सरकारी राजपत्र जी वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जात, त्यावरती अधिकृतपणे शिवरायांचा उल्लेख होऊ लागला. तो म्हणजे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख सन्मानाने त्या ठिकाणी त्या राजपत्रांवर होऊ लागला. आणि राज्याभिषेकानंतर शिवरायांनी आणखीन एक मोठं काम केलं, ते म्हणजे फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असा एक कोश तयार करून घेतला, शब्दकोश तयार करून घेतला. तर आता फारसी शब्दांना संस्कृत पर्यायी संस्कृत शब्द शोधण्याचा म्हणजे फारसी शब्द काय निवडले या ठिकाणी, तर हे जे इस्लामी राजवटीतले लोक होते त्यांची जी भाषा होती ती फारसी होती. म्हणजे त्यांचं जे लिखाण होतं ते फारसी शब्द होते त्याच्यामध्ये बरेचसे, आणि ते आपल्याला कळावेत यासाठी शिवरायांनी फारसी शब्दांना पर्यायी शब्द म्हणून पर्यायी संस्कृत शब्द यासाठी शब्दकोश तयार करून घेतला. आणि त्या कोशालाच राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. तर आता या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत त्याप्रमाणे बघा, राज्य व्यवहार कोशातील काही प्रतिशब्द अतिशय उल्लेखनीय आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ किताब, किताब म्हणजे काय, पदवी. फरमान म्हणजे राजपत्र. जामीन म्हणजे प्रतिभूती. हाली म्हणजे सांप्रत. माजी पूर्व. फिलहाल म्हणजे तात्काळ. वाहवा म्हणजे उत्तम. वकूफ म्हणजे प्रज्ञा. बेवकूफ याचा अर्थ मूढ. दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श. मुलाखत म्हणजे दर्शन. कदमपोशी म्हणजे पादस्पर्श. झूट म्हणजे मिथ्या. कोलनामा म्हणजे अभय. फतेह म्हणजे विजय. फिर्याद याचा अर्थ आहे अन्याय वार्ता. तर शिलेदार म्हणजे स्वतंत्र. तर असे हे एका बाजूला फारसी शब्द आणि त्याचा अर्थ हा मराठीत या ठिकाणी दिलेला आहे. हा राज्य व्यवहार कोशातला एक छोटासा भाग आहे किंवा छोटस उदाहरण आहे. त्यानंतर शिवरायांनी बघा वैदिक पद्धतीने 6 जून 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. परंतु भारतात त्यावेळेस तांत्रिक आणि वैदिक अशा दोन्ही पद्धती म्हणजे धर्मकृत्य करण्यासाठी तांत्रिक आणि वैदिक अशा दोन्ही परंपरा होत्या. आणि या दोन्ही परंपरांचा आदर करून शिवरायांनी 1600 सप्टेंबर म्हणजे लगेचच सप्टेंबर महिन्यात 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. आणि अशा प्रकारे शिवाजी राजांनी दोन्ही पद्धतीने म्हणजे तांत्रिक आणि वैदिक दोन्ही पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला हे आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की शिवरायांनी केलेल्या राज्याभिषेकाची माहिती त्यांचे पुत्र संभाजी यांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेली आहे. तेव्हा जेव्हा शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस संभाजीराजे हे 17 वर्षाचे होते. आणि अतिशय कलाप्रेमी विद्वान असे हे संभाजीराजे त्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित असा हा राज्याभिषेकाच्या सोहळ्याबद्दलचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते आपण थोडक्यात एक 4 ओळीत या ठिकाणी आपण बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्या सर्वांना कोणत्याही प्रकारची वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल म्हणजे भरपूर धन संपत्ती देऊन तसंच वस्त्र, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट करण्यात आले. आणि असा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रातला एक
17व्या शतकातला अभूतपूर्व असा हा सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. रायगडावर स्वराज्याला राजा मिळाला आणि स्वराज्याची पुन्हा पुढे आणखीन घोडदौड ही सुरू झाली. या ठिकाणी शिवाजीराजांचं जे सिंहासन होतं ते 32 मण सोनं वापरून तयार करण्यात आलं होतं आणि रत्नजडित खांब, त्याला 8 रत्नजडित खांब होते. तर यामधील मण हे जे एकक आहे मोजमापाचं, याची माहिती तुम्ही तुमच्या गणिताच्या शिक्षकांकडून माहीत करून घ्या आणि त्यांना ती पाठवा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही ते पाठवू शकता. आता राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांचं कार्य काही थांबलं नाही. त्यांनी लगेचच 3 वर्षातच म्हणजे ऑक्टोबर 1677 मध्ये त्यांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. दक्षिण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नकाशामध्ये आजचे जे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हे जे तेलंगणा, हे जे आपली राज्य आहेत, हा म्हणजे आपला दक्षिण भारत. तर त्यावेळेस शिवाजीराजांनी दक्षिणेकडची मोहीम हाती घेतली. दक्षिणेकडची मोहीम हाती का घेतली त्यांनी, तर आणखीन स्वराज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ही मोहीम हाती घेतली. तर कर्नाटकमधील बंगळुरू, तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला, वेल्लोर, होसकोटे ही ठिकाणं त्यांनी जिंकून घेतली. तसंच गोवळकोंड्याचा कुतुबशहा याच्याशी मैत्रीचा तह केला आणि पुढे चालून त्यांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी, जे आजच्या तामिळनाडूतील तंजावर या ठिकाणची जहागिरी सांभाळत होते, त्या आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजी यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या कामात करण्यासाठी विनंती केली. त्यांचं सहाय्य मागितले, पण त्यात ते असफल झाले. व्यंकोजी यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्यानंतर आलेल्या तिथल्या राजांनी कला आणि साहित्य याची जोपासना केली आणि त्या ठिकाणी या तंजावर येथे असलेलं सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला ह्या दुसऱ्या नकाशामध्ये दिसेल की जिंजी हे जे आताच्या तामिळनाडू मधलं ठिकाण आहे आणि तिथे पुस्तकं दाखवलेली आहेत. तर तेच त्या ठिकाणी तंजावर येथे असलेलं सरस्वती महाल, त्याचं प्रतीक त्या ग्रंथालयाचं म्हणून आपल्याला इथे पुस्तकं दाखवलेली आहेत, ग्रंथ दाखवलेले आहेत. आणि असं शिवरायांनी अशी ही दक्षिणेतील मोहीम त्यांची अतिशय यशस्वीपणे पार पडली आणि त्यावेळेस त्यांनी जिंकलेला हा जिंजीचा किल्ला जो आहे याचं एक वेगळं महत्व आहे. कारण ज्यावेळेस औरंगजेब बादशहा पुन्हा एकदा म्हणजे त्याच्या स्वराज्याविरोधाच्या सततच्या कारवाया चालूच होत्या आणि शिवाजींच्या नंतर सुद्धा संभाजीराजे आणि राजाराम राजे, शिवाजीराजांची मुलं, यांनी औरंगजेब बादशहाला म्हणजे मुघल राजवटीला खूप त्यांनाही खूप संघर्ष करावा लागला आणि यशस्वी असा लढा दिला. आणि त्यावेळेसच जेव्हा मुघलांचं आक्रमण रायगडावर झालं तेव्हा राजाराम राजांना या जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला होता आणि इथून त्यांनी औरंगजेब बादशहाशी यशस्वी असा लढा दिला. म्हणजे जिंकलेला हा जिंकला ठरला आणि तिथून स्वराज्याचा असा लढा होता. यशस्वीपणे तो लढा करण्यात राजाराम राजांना यश मिळालं. कारण जिंजीचा हा किल्ला अजिंक्य असा आहे, तो जिंकणं मुघलांना शक्य झालं नाही आणि शेवटपर्यंत मराठ्यांचं राज्य काही औरंगजेब बादशहाला जिंकता आला नाही. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे, पुढच्या पाठांमध्ये आपण बघणारच आहोत की हा औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात येऊन म्हणजे त्यांनी अगदी जंग पछाडलं. शिवाजी राजांपासून ते नंतरच्या त्यांच्या संभाजी राजांनाही
संभाजीराजांनीही त्यांना राज्य मिळू दिलं नाही. स्वराज्यावरती आक्रमण त्यांचं परतवून लावलं आणि संभाजीराजांच्या नंतर त्यांचे बंधू राजारामराजे यांनी सुद्धा जरी त्यांना रायगड सोडावा लागला तरी या जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन त्यांनी औरंगजेब बादशहाशी आपला लढा चालू ठेवला आणि शेवटपर्यंत स्वराज्य त्यांच्या हातात, मुघलांच्या हातात काही आलं नाही. तर या ठिकाणी आपण जर बघितलं शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनपट जर आपण पाहिला तर आपल्याला इथे लक्षात येतं की त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली, स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि स्वराज्य स्थापन करणं हे अतिशय कठीण काम त्यांनी हाती घेतलं होतं. विविध सत्तांशी संघर्ष करून स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. रयतेला सुखी करण्यासाठी हे स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा उल्लेख एक क्रांतिकारी घटना, 17व्या शतकातील एक क्रांतिकारी घटना असं केलं जातं आणि याच घटनेचं महत्व सांगताना जे बखरकार त्या काळात होऊन गेले कृष्णाजी सभासद यांनी म्हटलं आहे की मराठा पातशहा एवढा झाला ही काही छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, म्हणजे ही एक असामान्य अशी गोष्ट त्यावेळेस झाली. आणि त्यानंतर शिवरायांनी दक्षिणेतील मोहीम आखली. दक्षिणेवरती त्यांनी विजय मिळवला. दक्षिणेतील गोवळकोंड्याचा कुतुबशहा याच्याशी मैत्री करून त्याचा प्रदेश मिळवला. तर प्रसंगी प्रेमाने, प्रसंगी लढाई करून, संघर्ष करून असं शिवरायांनी आपलं स्वराज्य वाढवलं. पण जर आपण बघितलं तर त्यांचं संपूर्ण जीवन हे अतिशय दगदगीचं होतं. सतत लढाया, सतत संघर्ष आणि शेवटी असा या सततच्या संघर्षाची दगदग इतकी झाली आणि दक्षिणेच्या मोहिमेनंतर त्या ठिकाणी शिवरायांना जेव्हा ते परत आले दक्षिणेची मोहीम संपवून, त्यावेळेस दक्षिण दिग्विजय म्हणजे दक्षिणेवरती विजय मिळवून परत आल्यानंतर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं रायगडावर निधन झालं. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर निधन झालं. बघा, शिवरायांचा जन्म इसवी सन 1630, 19 फेब्रुवारी 1630 आणि आपण भारतीय सौर वर्षाप्रमाणे बघितलं तर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 आणि इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. तर फक्त 50 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि या 50 वर्षाच्या म्हणजे अवघ्या 50 मध्ये त्यांचं रायगडावर निधन झालं आणि त्यामुळे स्वराज्याची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली आणि एका अतिशय महान युगाचा अस्त या ठिकाणी झालेला आहे. तर असं हे शिवरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर आज जो महाराष्ट्र आपण बघतो त्या ठिकाणी स्वराज्य म्हणजे काय असतं हे त्या काळातील लोकांना, म्हणजे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जी शिवपूर्वकालीन स्थिती होती तिचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना येते. आणि याच्यानंतर आपण शिवरायांनी पुढे कशा प्रकारे राज्यकारभार केला, रयतेला न्याय देणं, हे पुढच्या सगळ्या पाठांमधून आपण बघणारच आहोत. आता आपण 2 भागामध्ये हा धडा त्या ठिकाणी बघितला आहे. तर आता आपण या धड्यावरचे काही प्रश्न इथे घेणार आहोत.
या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. पण प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही एक एक करून जर दिलीत, सगळ्यांनी एकत्र न बोलता एक एक करून प्रश्नांची उत्तरं दिलीत तर अधिक चांगलं होईल. त्या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यापैकी कोण वाचतंय? मी. हा, वाच. 40 कान होते तळ टोकून बसला. बरोबर. मग आता उत्तर कोण सांगते? याचं उत्तर कोणाला येत आहे? मला. हा, सांग. पुणेमध्ये. हा, पुणेमध्ये. पुण्यात कोठे तळ ठोकून बसला होता? लाल महालामध्ये. हा, शाहिस्ता खान हा पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला. पुढचा प्रश्न बघू आपण. शिवरायांनी सुरतेवर स्वारी का केली? काल शिकलो आपण. सुरत शहरावर स्वारी करण्याची योजना त्यांनी का आखली? सांगता येईल का कोणाला? ठीक आहे, मी सांगते. तर शाहिस्ता खानाने स्वराज्याच्या प्रदेशाची जी अपरिमित हानी केली होती, नुकसान केलं होतं, ते भरून काढण्यासाठी मुघलांच्याच एखाद्या अशा प्रदेशावर स्वारी करायची की जिथून आपल्याला ते नुकसान भरून काढता येईल. आणि अशा वेळेस शिवरायांनी ठरवलं की सुरत हे जे मुघलांचं महत्वाचं केंद्र होतं, बंदर होतं, आणि ज्या ठिकाणी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्या वखारी होत्या आणि त्यातून बादशहाला खूप मोठ्या प्रमाणात भरपूर असा महसूल मिळत होता, म्हणून तिथे सुरतेवरच स्वारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ती स्वारी केली. तिसरा प्रश्न आहे, बघा, पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी पराक्रमाची शर्थ करून वीर मरण पत्करणाऱ्या वीराचं नाव काय? आठवतंय का? आठवतंय का कुणाला? आपण बघितलं पुरंदर. मॅडम. हा, बोल बोल बाळा. बाजीप्रभू. थोडस जवळ आहे तू. बाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंडीमध्ये किंवा गोडखिंडीमध्ये ज्यांनी वीरमरण पत्करलं. या ठिकाणी मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या वेढ्यात ज्यांनी वीरमरण पत्करलं पुरंदरच्या लढाईमध्ये, त्यांचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. पुढचा प्रश्न, राज्याभिषेकाच्या प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी पाडली? राजमुद्रा. नाही, राजमुद्रा ही सुरुवातीला तयार करून घेतलेली. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी होन आणि शिवराई ही दोन नाणी तयार करून घेतली, ज्याच्यापैकी होन हे सोन्याचं होतं आणि शिवराई हे तांब्याची नाणी होती. आता मला सांगा, राज्य व्यवहार कोश कशाला म्हणतात? जो शिवरायांनी राज्याभिषेकानंतर तयार करून घेतला. तर याचं उत्तर आहे, फारसी शब्दाला पर्यायी संस्कृत शब्द असणारा कोश, त्याला राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. तर ही उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहेत आणि लक्षात ठेवायची आहेत, कारण या सगळ्यांचा आपल्याला पुढच्या पाठामध्ये सुद्धा उजळणीच्या दृष्टीने पुढच्या पाठांमध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत.
म्हणून तुम्ही सर्वांनी या प्रश्नांची पूर्ण वाक्यात, आता तुम्ही उत्तर तोंडी जेव्हा दिली तेव्हा एका शब्दात वगैरे दिलेली आहेत, पण उत्तरं लिहिताना मात्र तुम्ही ती पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि धड्याखालचा स्वाध्याय सुद्धा सोडवा. ठीक आहे. हा धडा तुम्हाला व्यवस्थितपणे समजलाय का बाळांनो? हो. नक्की? ठीक आहे. तर धन्यवाद.